की बाबा तुम्ही जास्त बळजबरी कोणावर करू नये, मला असं वाटतं त्यांच्या बांधण्यानं. का नाही आहे ते म्हणता घरातल्या घरात करू, मग मला कशाला बोलावं लागेल तुम्ही. मी असं रामदासले म्हणले पण मग तो ऐकायला तयार नाही आहे. तनपण करायला लागला. नमस्कार सगळ्याला, कशा आहात सगळेजण? मस्त असणार आहे. तर आज व्हिडिओ काय करणार होते पण मला चला तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करूया. तर तुम्हाला माहिती आपल्या भाषेचा बड्डे आहे आणि त्यांचा विचार चालू आहे की आपण ज्या दिवशी शिवरात्री आहे ना, तर त्या दिवशी आपण जसं घरातल्या घरातच करू. जसं रामदासचं म्हणणं आहे की मोठा करू, तर त्यानं मला तसं हे बी केलं की तू ये म्हणून. तशी मी मान्य बी झाली, मला येईन बाबा, एका दिवसाकरता काय लागलं, जाऊ म्हणलं. पण आता आई म्हणते की घरातल्या घरातच करायचा, रोहिणीसुद्धा म्हणते घरातल्या घरात करायचा. मग आई म्हणे की आपण दुसऱ्या दिवशी जेवण करा हॉटेलमध्ये जाऊ. पण मग घरातल्या घरातच करणं आहे, तर मग मला कोण बळजबरी करायला लागला, मला हेच समजायला नाही रामाचं. आणि खरी गोष्ट आहे, आता ती कोणाच्या घरी गेल्यावर तिथून नाही निघता येत हे मला मान्य होतं. पण मला चला बा, रागाचे धंदे करायला पुरत नाही, आता म्हणतो या तर जाऊया. पण मग आई म्हणे जाऊ दे म्हणे, तू काही येऊ नको म्हणे, जीवाची कुठं दगदग करते, उपाशी तापाशी, आणि शिवरात्रीसुद्धा आहे, एवढा चांगला दिवस कुठं प्रवासात घालती, तर तू काही येऊ नको म्हणे, तू तिथंच राह, बाकी आम्ही लग्नाला येऊच म्हणे. तर मी हो म्हणले. आता ते लग्नाला कोण कोण येणार हे तर मला माहीत नाही आहे, तर आले का तिथे भेट तर होणारच आहे. तर मी म्हणलं त्यांना की मी येत नाही, पण आता आपला राम भाया तो काय चालते यांनी, तो म्हणतो तू येच काय करा म्हणून समजा नाही मला बी, कारण की खूप सारे कामं राहील, तुम्हाला तर माहिती असणार आहे. अजून आमची कपड्याची शॉपिंग राहिलेली आहे. आज मी साड्यासुद्धा आणल्या, मला ज्या लग्न घालायच्या त्या मी तुम्हाला नक्की दाखवीन कोणच्या आणल्या काय आणल्या लग्नासाठी. तर मी तुम्हाला तर माहिती आहे, लग्नासाठी मी दिवाळीची साडीच आणली, कारण की ओम भैयाने मला दिवाळीच्या अगदी साडी घेऊन दिली, ती साडी घालणार आहे. पण मग हळदीसाठी आणली एक, बाकी आता 12 तारखेला कुकासाठी सुद्धा आणलेली एक. आणि आता तुम्ही म्हणसाल दाजीतून कपडे घेऊ दिले नाही आणि तू साड्या कस का घेतल्या, तर त्या की म्हणजे माझ्या ननदबाईनेच आणलेल्या आहेत तिकूनच, त्या सध्या उदार खात्यामध्ये आहे म्हणून त्यांच्याकडून घेतल्या मी, तसं काही त्यांना बळजबरी नाही केली. त्या म्हणे वहिनी मी तुमच्यासाठी आणल्या, तर तुम्ही घ्या, मला पैसे नंतर देतील चालता, तुमच्यापाशी पैसे नाही तर. मला बरं, नाही तर सहसा मी तर काही घेतच नव्हते साड्या, कारण की मला तर माहिती आपल्या घरी जरा तंगाई चालू होती, म्हणलं पोरीसाठीच घेऊ कपडे, तर त्या दिल्या तर कधी पैसे म्हणून एवढा विचार करायला पुरत नाही. त्याच्या साड्या तुम्हाला मी दाखवेन कोणच्या घेतल्या म्हणून मी, आणि तसं तुम्हाला दिसणार सुद्धा आहे. आता त्याच्यावरचे ब्लाऊज टाकले शिवायले, जसे 2 दिवसांनी ब्लाऊज येतील तशी मी तुम्हाला साड्या दाखवीन कोणच्या आणल्या कोणच्या नाही. तर बाकी खूप सारा घरात गोंधळ चालू आहे आणि आंदणासाठी तयारी चालू आहे. तर आता कुठून आणा हे समजा नाही त्यांना, कारण की बाशी टाकेल जा की अकोल्याला जा की कुठं म्हणजे कारंजेला जा, खूप सारे दुकानाचं चूज केलं आम्ही ना. पण आता जे जवळ पटीन ते म्हणजे कसं, सध्या की आपल्या मोबाईलवरती आम्ही याच्यावरती इंस्टावरती खूप सारे व्हिडिओ बघितले आम्ही ना, अकोला, बाशी टाकळी, वाशिम हे इकडे त्या भागामध्ये की खूप जण व्हिडिओ करायला लागले, तसे आम्ही त्यांचे व्हिडिओ बघितले. पण मग ते आम्हाला की म्हणजे कसं भरोसा नाही पटायला लागला, कारण की मोबाईलमध्ये दाखवता काय आणि करता काय, म्हणजे ओरिजिनल सहसा लवकर कोणी दाखवत नाही असं आम्हाला वाटतं. तर मी त्यांना म्हणलं की जर तुम्ही कधी गेलेत आंदणाला तर एकदा नजर टाकून पहा, समजतंच कशी वस्तू आहे काय आहे. तर ते नाही बोलले, कारण ते म्हणे की आपल्याला जे घ्यायचं ते आपण घेऊ, बाकी आपल्या बजेटमध्ये बसलं आणि वस्तू कशी पाहिजे की बाबा ती टिकली पाहिजे अशी वस्तू घेणे आम्हाला. बाकी विमलताईसाठी सुद्धा आहेराचं तुम्ही म्हणता की आहेर काय केला, तर विमलताईने तिकडं साडी घेतलेली आहे 3000ची. आणि त्या पाहुण्याला सुद्धा कपडे आम्हाला आणायचे, बाकी माझ्या भाषाला घ्यायची आहे. आता ही राहिली आता 61. आता कसं गेलं की माझ्या भाषाले बी जवयाले बी अजून आम्हाला इकडं सुद्धा आहेर करणं आहे. तुम्हाला सांगते मी खूप सारे काम राहिले, म्हणजे उज्ज्वलाच्या घरीच द्यायला ना त्यांना, उज्ज्वलाच्या यांच्या आपसवाऱ्यामध्ये, तर उज्ज्वलासुद्धा आहेर घेणे, त्या बॉलेसुद्धा कपडे घेणे, सगळं गोंधळ आमच्या चालेल. यावर्षी एवढी तुम्हाला काय सांगा, आमच्या म्हणजे पिकाने यंदा आम्हाला साथ दिली नाही, यावर्षी सगळं खर्चात आले. कोणी 70-80 हजार रुपये आमच्या कपड्यातच जाणारे, कपडे आहेर येणं जाणं भाडं तोडं 70-80 हजार रुपये लागतं आम्हाला पुऱ्या घराले. त्याच्याकरता खूप सारा विचार करून खर्च करणं पडायला लागलेला आहे आम्हाला, म्हणजे तुम्हाला मी सांगू शकत नाही आहे, कारण की 30-35 हजाराचं तर अंधनच जाणार आहे. आणि बाकीचे वरून आम्हाला त्यांना आहे, या घरी आहे त्या घरी आहे, बाकी अजून नवरदेवाला जेवण करायला सुद्धा सांगायचं आहे, म्हणजे केळवण करायचं राहिले.
पण आता सध्या कसं आहे, म्हणजे कोणी वावरात जातं, कोणी घरी असतं, तर कसं एकटीच्या बच्चा एवढा सगळ्यांना स्वयंपाक नाही. कारण की नवरदेवच्या घरचे बी, नवरदेवचा भाऊ, नवरदेवचे आईवडील, बाकी उजलाच्या घरचे, उजलाच्या घरचे, उजलाचे लेकरं, जेठानी, सासू, खूप सारे जण आहे. आणि हां, अजून एक सांगते मी, तुम्ही माझा नवरदेवला करता, तुमच्या नंदाला करता, त्या नंदाला कोण करी, तिकडं सुद्धा सामान घेऊन जायचं आहे आम्हाला, तिकडं सुद्धा करायचं. आणि एवढं सगळं करून आम्हाला अजून रामदासचं टेन्शन आलं, सगळं फिरून फारून. कारण की रामदास मेन आहे माझ्यासाठी, बाकी कोण नाही आहे. आता त्याच्या म्हणण्यावर आहे, जेव्हा तो मला म्हणे की तू येऊ नको तेव्हाच मी, कारण की आता 15 दिवसानं परीचा सुद्धा बड्डे येणार आहे. आता ते असं होईन की पिऊच्या बड्डेला गेली, तू परीच्या बड्डेला काऊन नाही आली, आपल्या ऋतूच्या बड्डेला आली आणि परीच्या बड्डेला काऊन नाही आली. म्हणून मला खूप सारं संकट पैदा व्हायले. तर मी काय करू, मला विचार पडला, सगळा चक्रामध्ये टाकून दिला आहे रामदासनं मला, काय करा म्हणून काहीच समजा नाही. तर प्लीज सगळ्यांना सांगते मी, तुम्ही आपल्या रामभाईच्या आय डीमध्ये जा आणि तडी तुम्ही कमेंट करा की ताईला बोलवू नको, ताईच्या मागं खूप सारे काम आहे, एवढं त्यांना सांगा. खूप माझ्यावर आभार होईल. एवढंच मला सांगणं होतं व्हिडिओमधून. तसं तुम्ही तिच्या फोनवरती त्या सहसा जास्त बोलूच येत नाही, कारण की तो लगेच राग भरतो, त्याला खूप राग येतो. म्हणून सहसा मी तिच्याशी जास्त काही फोनवर बोलत नाही. बाकी रोहिणीला सांगितलं मी ना, पण रोहिणीने सुद्धा एका साड्याला ताई तुम्ही या, ताई तुम्ही या, ताई तुम्ही या. ती तुमची भाषी तर ही तुमची भाषी नाही का, हेच ती हे करायला लागली. बाकी दोघंही नवरा बायको ऐकायला नाही. बाकी आईने सुद्धा ऐकलं. तर आई म्हणली की काही येऊ नको म्हणे, इकडून जीवाचा दगदग करते, कारण मी गेले तर रुद्रसुद्धा नेणं पडणार आहे, सोनलच्या पप्पासुद्धा नेणं पडणार आहे, म्हणजे तिघाला जाणं पडणार आहे. खर्च कुठं वाढते म्हणे, राहू दे म्हणे. आता आम्ही लग्नाला येऊन असतो ना, मग तेव्हा तुझी पिऊची भेटसुद्धा होऊन जाईल, ऋतूची भेटसुद्धा होऊन जाईल आणि आमची बी येतोच. जेव्हा तुला काय द्यायचं तेव्हा तू तिले देऊन देतो, पण आता काय येतं येऊ नको. पण मग आता आईनं हाव म्हणलं, दादानं हाव म्हणलं, पण मग ह्या जोडीचं ऐकणं भागच आहे की नाही. ही जोडी नाही हाव करायला लागली, मला खूप सारं टेन्शन आलं. आता बघते मी, जसं माझ्याच्यानं होईन तसं मी करते, एवढंच मला म्हणणं आहे. तर हे सांगणं होतं की आता ऋतूचा बड्डे आला आहे, 15 तारखेला शिवरात्री आहे, शिवरात्रीच्या दिवशीच बड्डे आहे. तर म्हणलं तुम्ही काय करा, तुम्हाला जे काय करायचं आहे तुम्ही अनाथ आश्रममध्ये जा, तिथं काही दान पुण्य करा म्हणलं. आता सहसा उपवासाच्या दिवशी कोणी काही येत नाही, आणि मागच्या वर्षीसुद्धा परीचा बड्डे तेव्हासुद्धा कोणीच नव्हतं आलं, आणि आतासुद्धा तेच होणार आहे. कारण की मागच्या वर्षी परीच्या बड्डेच्या वक्ती शिवरात्रच होती, आणि आताही ऋतूच्या बड्डेच्या दिवशी शिवरात्र आलेली. असे 2-3 म्हणजे एकाच्या बड्डेला आहेच. आता काय करता काय सांगा. आणि आता तुम्ही म्हणसान की आता ऋतूचा बड्डे मोठा करणे, तर ते नाही हाव चालू आहे, पण पिऊचा घरातल्या घरातच करतील. म्हणून मला असं तरी वाटतं की बाबा तुम्ही जास्त बळजबरी कोणावर करू नये, मला असं वाटतं त्यांच्या बाण्यानं. कारण की कोणी आलं तर म्हणजे सुकडच पडायचं काम आहे, इकून जाणं तिकून जाणं. पण मग म्हणणं कसं आहे, मी आले असते ना, मला भाषेची आशा नाही का, मला माहिती मी लाडकी भाषी आहे म्हणून, आणि पहिलीच आई समजा रामले, तर आपण जाऊया असं वाटतच होतं मला. पण मग आता हे अर्जंट आलं ना, मी कसा विचार केला की बा कुकू जर 17 तारखेला असलं तर मला बड्डे करूया, 16 तारखेला आपण जाऊया. पण याने काय केलं, कुकाच्या दिवशी कुकू की 12 तारखेला ठेवलं, म्हणून मला तरी लवकर जाणं पडायला लागलं. असा विषय झाला. नाही तर मी जाणार होते, म्हणजे माझा पुरा प्लॅन फिक्स होता. म्हणलं आपण म्हणजे कसं 11ला 14ला जाऊ म्हणलं, आणि 15 तारखेचा बड्डे करू, आणि 16 तारखेला आपण पिंजरला जाऊ. तसं तिकून जाणार होतो आम्ही सगळेजण, म्हणजे पोरीसुद्धा घेऊन जातो तुम्ही, इकडून असं जायपेक्षा तिकून तसं जाऊ म्हणलं. सीधा रस्ता होता मला, तिकून डायरेक्ट गाड्या आहे आम्हाला, म्हणजे अकोल्याहून डायरेक्ट पिंजर. पण मग हे आता यांचं मनातच उठलं, म्हणजे माझ्या नंदच्या घर जायचं, यांनी 12 तारखेला ठेवलं. मग 12 तारखेपासून मग कोणाच्या घरून मी कसं का जाऊ शकते पोरीला सोडून, मला तर असं नाही वाटतं. पण मग केलं तर आम्ही प्लॅन, म्हणलं जाऊ. पण मग त्यांचं काही डिसिजन्स पक्का नाही आहे, ते म्हणतात घरातल्या घरात करू, मग मला कशाला बोलावं लागेल तुम्ही. मी असं रामदासले म्हणले, पण मग तो ऐकायला तयार नाही आहे, तणपण करायला लागला. म्हणून मग मला जरा टेन्शनच आलं. आणि सोनलचे पप्पाही म्हणतात ते घरातल्या घरात करतात, तर मग तू कशाला जाती म्हणे, राहू दे म्हणे. आता लग्नाच्या वक्ती भेटवणारच आहे म्हणे तुमचं, 8 दिवसामध्ये तू जाऊन काय करशील म्हणे. तर आम्ही मस्त प्लॅन केला, तर मला सगळेजण तिकून जाऊ. पण आता असं झाल्यावरती काय करसान. आईसुद्धा आमच्यासोबत येणार होती, कारण की आईला मामाच्या घरी जाणं होतं. तर आई म्हणे मी तुमच्यासोबतच म्हणे, तुम्ही इकडूनच या. पण मग आता ते स्वतः यायला लागलेत, मग काय फरक पडायला लागला. तर माझं असंच एवढंच म्हणणं होतं की तुम्ही प्लीज सगळे जाऊन तिकडे जाऊन कमेंट करा, आणि ताईला काही बोलू नका. एवढी तुम्ही कमेंट करा, म्हणजे त्याचंही मन शांत होईल, आणि त्याला ही गोष्ट समजेल. त्याला मी सांगितलं गोष्ट सबशी समजत नाही आहे. आईने सांगितलं तर आईचं बी ऐकत नाही आहे, आणि दादा म्हणले दादाचं बी ऐकत नाही, एवढं झालेलं आहे. सगळा परिक्रमा सगळं मायापाशीच येऊन टाकतं. ते म्हणतात ताई तू काय सांगायली, पण हीच खरी गोष्ट आहे. आता काय करा म्हणून मला काहीच उमजण नाही आहे. घरचे सारे कामं राहिले, अजून चालू आहे थोडं करणं चालू आहे.
तर चला मग आता जास्त काही मोठा व्हिडिओ नाही करणार, कारण की आता संध्याकाळ व्हायला आलेली, सगळे जेवण करायला बसतील. तर चला मग सगळ्यांना प्लीज जाऊन सांगायचो आपल्या रामभायाले, टेन्शन काही घेऊ नको, थोडंसं घरातल्या घरात कर, बाकी तसं वाटलं तसं पुढं चालून करू शकतो आपण. आता आईचा नाही केला तर पुढं चालून दुसरा कार्यक्रम होईनच ना, काही नाही काही चालूच असतं त्यांच्या घरामध्ये, तसं करा म्हणलं. चला सगळ्यांना बाय बाय, आणि त्याला रिक्वेस्ट करून सांगा एकदा त्याला.